40 वर्षाचा तरुण गजानन ढोले एकाएकी पुढे आला. त्याच्या हातात त्रिशूळ होता. केस वाढलेले, कपाळावर उभ्या टिळा, चेहऱ्यावर हास्य उमटलेले. नुसता हसत होता. साधूच्या वेशात गजानन ओळखू येत नव्हता. म्हणाला, साहेब ओळखता का? नाही ओळखत नाही. तुमच्या घरी लाकडं फोडून दिले, संडासात पडलेली सोन्याची अंगठी काढून दिली. आता सांगा मी कोण? तुमच्याकडे चकित होऊन पाहतच राहिलो. त्याचं रूप पाहून धक्काच बसला होता. हो गजू रिक्षावाला, मी काय पाहतो? कुठून आलास? साहेब, न्यू दिल्ली हरिद्वार वरून आलोय. आता शेवगाव मुंबईकडे जात आहो. जाताना भेटून जावं असं वाटलं. 3 वर्षापासून गायब होतो, साधू झालो. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. बगैर तिकिटानं रेल्वेच्या डब्यात प्रवास करणारा आहो. तुम्ही बी चला संग, देश फिरून येऊ. त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. तो हसतच होता. त्याचे हास्य हृदयात पर रुतलं होतं. रिक्षा चालवणं सोडून देऊन हा देवीचा भक्त झाला कसा? त्याच्या जीवनाचा शोध घ्यायचा होता. त्याच्यासाठी कपभर चहा केला. गजू रिक्षावाला पाहुणा झाला होता. तो एकट्या जीवाला घेऊन जगाचे नकाशे शोधत फिरणार होता. त्याच्यासोबत दिलखुलास बोलताना त्याचं हृदय शोधायचं होतं. तो म्हणाला, साहेब, किती वर्षापर्यंत रिक्षा ओढू? एवढे कष्ट करू, कोणी मदत नाही देत. पोरगं म्हणते मी रिक्षा नाही ओढत. छातीत कमरत माणूस जातो. दुनियेत कोणाचा सहारा नाही. आपली जिंदगी स्वतःचेच भरोशावर काढत हवं. तरी पण वाईट कोणासोबत नाही, सगळ्यांसोबत गोड हवं. आपल्या वैतागामुळे कोणी नसल्यामुळे साधू बनून गेलो आहो. गजू रिक्षावाला मूळ मुद्द्यावर आला होता. तो सांगत होता, मेहनत करणाऱ्या माणसांना कोणी ओळखत नाही. त्याचे हाल होते. साधू झालो तर आता लोक पाया पडते. पूर्वी अरे तुरे म्हणत होते. बेकार जमाना आहे, खऱ्याची ओळख नाही. त्याचं अंतःकरण मोकळं होत होतं. आता साधूच्या वेशात लोक हात जोडून पुढं येतात. म्हणतात, बाबा माझं कसं होईल? त्यांना म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडून तुम्हाला भरपूर आशीर्वाद. तुमची मनस्थिती चांगली राहील, काही कमी नाही पडणार. तुमचे बालबच्चे सुखात राहतील. असे म्हटले की श्रीमंत माणसं घरी नेतात, जेवू घालतात, पाया पडतात. तो आपले अनुभव सांगत होता. त्याच्या अंगावरचे स्वच्छ कपडे, हातात घड्याळ कडे चकाचक होते. डोक्यावरती केसाच्या शेगड्यावर लाल पॉलिश लावलेले ते गालावर पडून चमकत होते. परंतु त्याच्या असली चेहऱ्याचा मला शोध घ्यायचा होता. तुम्ही समाधानी नाही? साधू होऊन काय मिळालं? भटकंती जिंदगानी. पूर्वी रिक्षा ओढत होता, आता भटकत आहात. खरं सांगा साधू महाराज, तुम्ही काहीतरी लपवत आहात. खरं सांगा. गजू सांगत होता. त्याचं खरं दुःख ओठावर आलं. साहेब, आता बी तेच दिवस काढत आहो. गरीब परिस्थितीच आहो. मन लागत नाही पण राहावं लागतं. एक टाईम उपाशी, एक टाईम मिळालं तर जेवण करावं लागतं. बाहेरगावी असल्यामुळं कोणी कुणाचं होत नाही. लहानपणापासून कठीण दिवस काढले, परंतु आज कठीण दिवस संपले नाही. लहानपणी आई वडील मरण पावले. स्वतःहून रिक्षावाल्याचा महाराज होऊन बसलो. अनाथ जीवन काढलं आहो. घर सुद्धा राहिला नाही. आपलं जीवन फुटपाटावर गेलं हाय. कोणाला पण कदर आली नाही. गरिबाकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, मदत करायलाच पाहिजे. गरीब लोक मरून राहिले पण डोळे उचलून कोणी पाहत नाही. कुत्र्यासारखं जीवन समजून सोडून देतात. गरिबाचं असलं कुठपर्यंत चालेल? कधी कधी आम्हाला रडू येतं. लहानपणी मेलो असतो तर 1 मीटर कापडमंदी गेलो असतो. आता 5 मीटर. कोणी लावण फाशी घेऊन मरू हे आपण सोचू शकत नाही. जीवनात आलो, मरण्याची इच्छा होत नाही. अपघाती मरण आम्हालाच पसंत नाही. जमाना विचित्र आहे हे सारं सांगता त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. आम्ही प्लॅटफॉर्मवर मेलो तर बेवारीसमधी लाज जाते. याचा कोणी नाही आहे दुनियातही. सहारा कोणाचाच नाही. साधूच्या घोळक्यात मंदिरात मेलो तर एकमेकांना ओळखून त्याचे अंत्यविधी होते. पण मरण कुठं येईल सांगता येत नाही. तो मुसमुसून रडायला लागला. साधू होऊन काय मिळवलंस?
त्याच्यातलाच साधू डसाडसा रडायला लागला. साहेब, एकट्याची जिंदगानी काही फायदा नाही. बेवारस भटकंतीला निघालो. जातो साहेब. जाताना तुमची आठवण झाली. रिक्षा ओढत होतो तेव्हा तुम्ही ओळखलं होतं. आताही ओळखलं. शेवगावला 2 दिवस राहून मुंबईला जाईन. विदाऊट तिकिटानं रेल्वेचा प्रवास आहे. तो उठला आणि निघाला. त्याच्याकडे मी पाहतच राहिलो. त्याचं रूप त्यालाच फसवत होतं. माणसापासून दूर नेत होतं. एक फसवा चेहरा होऊन तो जिंदगी बर्बाद करण्याचा निघाला होता. त्याच्या डोळ्यातील आसवं लपलेली नव्हते. त्याचा फुकटचा रेल्वेचा प्रवास सुरू झाला होता. त्याला लोकशाहीचे श्वास कोणी देईल? हृदयातलं दुःख तळहातावर घेऊन तो प्रवासाला निघाला होता. त्याचा विचार डोक्यात राख होऊन बसला. तो झपझप चालत होता.